नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, SMS टेक अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे. या सेमिस्टरमध्ये म्हणजे सेकंड सेमिस्टरमध्ये आपण आपला सब्जेक्ट चालू करत आहे सी प्रोग्रामिंग. पण सी प्रोग्रामिंग जो आहे हा सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. दरवर्षी बहुतांश विद्यार्थी या सब्जेक्टची क्लास लावतात. त्याचं कारण असं आहे की सर्वात कठीण, सर्वात बेसिक सब्जेक्ट आणि महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे तुमचा प्रोग्रामिंग लँग्वेज सी आहे. आता आपल्या ग्रुपवर तुम्ही पाहूनच राहिले आहे, वेगवेगळे ग्रुप तयार झालेले आहे आपल्या व्हॉट्सअपवर. 3-3, 4-4, 5-5 क्लासेसचे वेगवेगळे मेसेज. पोरं हँग झाले, कोणता क्लासेस करावा प्रश्नात पडले, क्लास कोणता करायचा, कोणता महत्त्वाचा आहे. तर याच्यासाठी सर्वात बेस्ट उपाय म्हणजे तोच की तुम्हाला सगळ्यात पहिले डेमो करावा लागेल. काय करावं लागेल? डेमो. तुम्ही डेमो केल्याशिवाय तुम्हाला काहीही समजणार नाही. डेमो क्लास हा अटेंड करा, कोणत्याही क्लासचा असू द्या, आणि नंतर मग डिसिजन घ्या. सर्वात महत्त्वाचं आहे फी स्ट्रक्चर. जास्त फी गमवू नका, कारण सिलेबस सारखाच असते. कोणते सर कॉलेजवर शिकवतात की नाही याची खात्री करून घ्या, त्यांना एक्सपिरियन्स आहे की नाही याची खात्री करून घ्या, आणि मग नंतरच तुम्ही क्लास जॉईन करा. ओके. तर आता या सेमिस्टरचा सी प्रोग्रामिंग लँग्वेज जो सब्जेक्ट आहे तो चालू करण्याच्या अगोदर पहिले मी तुम्हाला स्कीम सांगून देतो. स्कीम म्हणजे काय? तर सेकंड इयर म्हणजे सेकंड सेम फर्स्ट इयर मध्ये कोणते कोणते विषय, कोणते कोणते सब्जेक्ट आपल्याला शिकायचे आहे. ठीक आहे. तर इथं ब्रांचेस दिलेले आहेत. तुम्हाला जर दिसत असेल, दिसत नसेल तर इथं सर्व वरती तुम्हाला ब्रांचेस दिल्या जातील. डिप्लोमा इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, ठीक आहे, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. शॉर्ट मध्ये पण दिलेलं आहे AI, AN, BD, CM, CU, CW, DS, HA, IF, IH आणि SE. या सगळ्या फर्स्ट इयर सेकंड सेमला हा सगळा सिलेबस तुम्हाला दाखवतो मी की यावेळेस आपल्याला काय काय शिकायचं आहे. माझ्यासोबत जर तुम्ही शिकले तर तुमचा फायदा असा होईल की तुम्हाला डिजिटल बोर्डवरती सगळंच्या सगळं पाहायला भेटेल. दुसरी एक गोष्ट की जो लाईव्ह प्रोग्राम असते, जो प्रोग्राम तुम्हाला लिहायचा असते, तो प्रोग्राम मी इथं टाईप करून तुम्हाला एक्झिक्युशन इथं दाखवणार. हे दुसरी महत्वाची गोष्ट. तिसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर कोणत्याही वेळेला करू शकता, आणि रेकॉर्डेड तो पण कम्प्युटरच नाही तर डिजिटल बोर्डवर सुद्धा माझ्यासोबत तुम्ही हा क्लास करू शकता. तर लक्ष द्या. आता सिक्स सेमिस्टर काय तर आपलं 6 वर्षाचं, 6 सेमिस्टर म्हणजे 3 वर्षाचं असते. सेमिस्टर कोणता आहे? सेकंड. 16 वीक मध्ये हा 23-24 मध्ये के स्कीम निघाली. स्कीम सगळ्यात महत्वाची आहे. आपली जी स्कीम आहे, तुमची जी स्कीम आहे, ती स्कीम कोणती आहे? के. याच्या पहिले कोणती होती? IS स्कीम होती. ठीक आहे. तर के स्कीमचे सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट कोणते कोणते ते तुम्हाला उलगडून सांगतो मी. पहिला आपला क्लास आहे आज सी प्रोग्रामिंगचा. तर पहिल्या क्लासमध्ये आपण इंट्रोडक्शन देणार आहोत. ठीक आहे, सी प्रोग्रामिंगचं. आणि आपण हे पाहणार आहोत की आपल्याला कोणते कोणते सब्जेक्ट करणं महत्वाचं आहे. नंतर सी प्रोग्रामिंग वर तर आपण जाणारच आहोत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्ही स्थिर राहा, तुम्ही एका जागेवर राहा, तुम्ही चांगल्या रूम मध्ये बसा. ऑनलाईन क्लास करण्याकरता तुम्हाला सगळ्यात पहिले शांततेची गरज आहे. तुम्ही जर टीव्ही लावून बसाल तर क्लास होऊ शकत नाही. तुम्ही जर पब्लिक मध्ये बसाल तर क्लास पॉसिबल नाही, कारण आपलं कॉन्सन्ट्रेशन बहकते. आपण मोबाईल मधून किंवा लॅपटॉप मधून क्लास करत असाल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुमचं कॉन्सन्ट्रेशन असणं, आणि कॉन्सन्ट्रेशन लागण्यासाठी तुम्हाला एका चांगल्या रूम मध्ये बसावं लागेल. हे पहिली गोष्ट. ठीक आहे. आणि जेव्हा आपण क्लास करतो तर क्लास करत असताना एक बुक घ्यायची. ठीक आहे. आणि बुक घेतल्यानंतर हे सगळं लिहित चालायचं. काऊन? कारण की याची प्रॅक्टिस होते. हे पेपर जे आहेत तुमचे थेरॉटिकल पेपर आहेत, तुम्हाला लिहायला लागते. म्हणून काही लोक, सर लोक तुम्हाला शिकवतील पण ते लिहायची काही म्हणतील, लिहायची काही गरज नाही कारण टाइम वाचला पाहिजे. पण माझं असं मत आहे, मी या मताचा आहे की तुमचा थेरीचा पेपर MSBT चा होणार आहे तर तुमची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. प्रोग्राम बुक मध्ये लिहूनच पहा. तुम्ही थेरी जे वाचली ते लिहून पहा. हे सर्वात महत्वाचे आहे. हे कोणते लेक्चर तुम्हाला सांगणार नाही. ठीक आहे. मग आता पॉइंट बाय पॉइंट मी तुम्हाला समजून सांगतो. सगळ्यात पहिला जो सब्जेक्ट आहे तो तुमचा आहे मॅथमॅटिक्स. अप्लाइड मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला या सेमिस्टर मध्ये राहणार आहे.
कोणत्या सेमिस्टर मध्ये? तर तुमचा आहे फर्स्ट इयर सेकंड सेम. ठीक आहे, फर्स्ट इयर सेकंड सेम. ब्रांच सीओ, IF, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून AI, या सगळ्या ऑल ब्रांचेस साठी. ठीक आहे. या ब्रांचेस साठी सब्जेक्ट कोणते कोणते राहणार आहे? सगळ्यात पहिला तो आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स. पहिले तुम्ही M1 शिकले, आता हा जो कोणता आहे M2 हा सब्जेक्ट राहणार आहे. आता हा जो सब्जेक्ट आहे हा थेरी सब्जेक्ट आहे तुमचा. थेरी एक्झाम मध्ये तुमचा 70 मार्क्सचा सब्जेक्ट राहणार. दुसरा तुमचा सब्जेक्ट आहे तो आहे बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, ज्याला आपण म्हणतो BEE. ठीक आहे, BEE. हे बघा इथं नाव काय दिलं त्याचं? BEE. ठीक आहे, BEE, बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. आता BEE सब्जेक्ट आहे हा तुमचा ऑनलाईन राहील, ऑफलाईन राहणार नाही. मग याचं कसं? तर याची MCQ एक्झाम होणार आहे. आणि हा सब्जेक्ट पोरांचा बॅक राहतो कारण कठीण सब्जेक्ट आहे, बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. आता मला कॉल येऊन गेले 2-3 स्टुडंटचे, सर बेसिक इलेक्ट्रिकलचं आम्हाला सांगा. म्हटलं कोण? तर सर म्हणे आमचा पेपर बॅक होता. तर हा सब्जेक्ट बॅक राहते. तुम्ही जरी म्हटलं हा MCQ आहे तर तुम्ही MCQ तुम्ही बेसिक सायन्स तर दिलाच आहे, बस त्याच्यासारखाच हा सब्जेक्ट आहे BEE. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा या सेमिस्टरचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे कोणता? तर तो आहे तुमचा, लक्ष द्या इकडे, सर्वात महत्वाचा सब्जेक्ट जो आहे तो आहे तुमचा प्रोग्रामिंग इन सी, ज्याला आपण काय म्हणतो? सी लँग्वेज. काय म्हणतो? सी लँग्वेज. प्रोग्रामिंग इन सी, ज्याचं नाव काय? सी लँग्वेज. हा सब्जेक्ट सर्वात महत्वाचा आहे. हा सब्जेक्ट तुमचा बेसिक सब्जेक्ट आहे. या सब्जेक्ट वरती इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कामाला घेतात. या सब्जेक्ट वरती तुम्हाला वायवा विचारला जातो इंडस्ट्रीमध्ये. या सब्जेक्ट वरती बाकीचे सब्जेक्ट काय डिपेंड आहे. एवढा महत्वाचा हा सब्जेक्ट आहे प्रोग्रामिंग इन सी. आणि हा सी तुमचा प्रॉपर वेनं झालाच पाहिजे. जर हा झाला नाही तर तुम्ही अनपढ मानले जासाल. काय मानले जासाल? अनपढ. जर हा तुमचा सब्जेक्ट व्यवस्थित झाला नाही तर तुम्हाला अनपढ समजल्या जाते, हे लक्षात ठेवा. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? जर प्रॉब्लेम असेल तर विचारा. जर तुमचा हा सब्जेक्ट व्यवस्थित झाला नाही तर तुम्हाला काय म्हणले जाते? अनपढ. हे गोष्ट लक्षात ठेवा. ओके, चला आता पुढचा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट तुमचा आहे हा कम्प्युटर ब्रांचचा सांगून राहिलो मी. ठीक आहे, कम्प्युटर ब्रांच साठी आहे स्कीम. हे सब्जेक्ट, सगळे सब्जेक्ट बघा IT चे थोडेसे वेगळे येतात, काही काही कॉमनच जात. मग कॉमन कोणते ते सांगतो मी. आणि काही सब्जेक्ट थोडेसे वेगळे आहेत, जसं लिनक्स बेसिक्स आहे. लिनक्स बेसिक्स जे आहे, आता इथे पहा, हा याच्यामध्ये तुमचं काय कसं आहे हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिले हा थेरी सब्जेक्ट आहे. थेरी म्हणजे थेरी एक्झाम होईल. हा तुमचा ऑनलाईन राहणार आहे. ठीक आहे, ऑनलाईन. तिसरा जो सब्जेक्ट आहे तो थेरी राहणार आहे. ठीक आहे. आता इथून इकडे तुमचे प्रॅक्टिकल झाले. हे काय तुमचे प्रॅक्टिकल? 3 प्रॅक्टिकल आहे. पहिलं जे प्रॅक्टिकल आहे ते आहे लिनक्स बेसिक्स. दुसरा जे प्रॅक्टिकल आहे ते प्रोफेशनल कम्युनिकेशन, सेकंड वाला. थर्ड वाला जे आहे ते आहे सोशल अँड लाईफ स्किल. आणि चौथा जो आहे वेब पेज डिझाईन. असे हे प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहेत. तर तुम्हाला 2 थेरी आहे, एक ऑनलाईन थेरी आहे आणि बाकीचे सगळे प्रॅक्टिकल सब्जेक्ट. कोणाला? सीओ ब्रांच साठी. कोणासाठी? सीओ ब्रांच साठी. आता आपण IF ची स्कीम पाहू. सेकंड सेम IF, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे सब्जेक्ट कोणत्या कोणत्या ते आपल्याला पाहायचे आहे, तर लक्ष द्या. सगळ्यात पहिला जो सब्जेक्ट आहे तो तुमचा आहे M2. कोणता सब्जेक्ट आहे? M2, अप्लाइड मॅथमॅटिक्स M2. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे पण BEE आहे दुसरा. हा पण सब्जेक्ट ऑनलाईनच आहे. हा कोणासाठी? IT साठी. आणि आता तुम्हाला हे समजलं काय की हे दोन्ही सब्जेक्ट सीओ आणि IF साठी काय आहे? कॉमन आहे. सीओ असो, कम्प्युटर इंजिनिअरिंग असो किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असो, हे सब्जेक्ट तिन्हीही काय कॉमन आहेत. चौथाही कॉमन आहे, 5वा, 6वा आणि 7वा सगळे कॉमनच दिसून आले सब्जेक्ट. टीम एकच तर नाही झाली. एक वेळा पाहून घ्या.
स्कीम आपण चेक केली. स्कीम इथे लिहिलेलं आहे काय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर, म्हणजे सगळं सेम टू सेमच आहे, काही चेंजेस नाही आहे ना. इथे लिहिलेलं आहे. स्कीमवर लक्ष द्या. स्कीमवर काय म्हटलेलं आहे, सीओ आहे आणि IF आहे. तर दोन्ही स्कीमच्या आपण डाउनलोड केल्या आणि चेक केल्या की काही वेगळं आहे का, तर वेगळं काहीच नाही आहे, सगळं सेम टू सेमच होऊन राहिलं. प्रोफेशनल कम्युनिकेशन, सोशल आणि वेब पेज. आता इथं इकडेही पहा, सीओ IFच आहे, इकडे इथेच, म्हणजे काहीही चेंजेस राहणार नाही. या सेमिस्टरमध्ये सीओ आणि IF हे दोन्ही सारखेच आहे, याच्यामध्ये काहीही चेंजेस राहणार नाही. 2 थेरी, एक ऑनलाईन आणि बाकीचे सगळे प्रॅक्टिकल तुमचे सब्जेक्ट राहणार आहे. ठीक आहे. याच्यातला सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे कोणता, तर सी लँग्वेज. ठीक आहे. तर आता सी लँग्वेज हा तुमचा सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आणि सी लँग्वेज जर समजा तुम्हाला शिकायचं असेल तर सी लँग्वेज साठी तुम्हाला प्रॉपर कोडिंग, प्रॉपर ऍप हे डाउनलोड करता आलं पाहिजे. जर तुम्हाला प्रॉपर कोडिंग, प्रॉपर ऍप आलं नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही. एक मिनिट. हा, तर काही गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतो ज्यावरून तुमच्या लक्षात येईल काय काय आपल्याला कसं काय काय करायचं आहे, काय काय शिकायचं आहे. तर लक्ष द्या. सगळ्यात पहिले तर फॅकल्टी जे शिकून राहिली त्यांचा एक्सपिरियन्स काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर एक्सपिरियन्स 13 वर्षाचा आहे आणि कॉलेजचा आहे. आणि हा जो 13 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे हा कॉलेजमध्ये टीचिंग, म्हणजे तुमचा पेपर कसा असतो, पेपर कसा असतो, पेपर सेटिंग कशी करतात आणि पेपर चेकिंग कसे करतात हे इंडस्ट्रीवाल्या किंवा अलत्या भलत्याला माहित नाही. तर प्रॉपर जो कॉलेजवर मनुष्य शिकवते त्यालाच माहित असते. नाही तुम्ही म्हणसाल की तो इंडस्ट्रीवाला आहे, तो असा खाली पिली आहे, नाही. जो मनुष्य कॉलेजवर शिकवते तो तुमचा फायद्याचा ठरते, तुमचा पेपर हा चांगला निघतो, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर डिजिटल बोर्ड असणं गरजेचं आहे आता, कारण डिजिटल बोर्ड शिवाय तुम्हाला समजतच नाही. मला सांगा, जर तुमचे सरच तुमच्या समोरच नाहीये, मीच तुम्हाला दिसूनच नाही राहिलो, फक्त कॉम्प्युटर आपण पाहून राहिलो, तर ते बिलकुलही डोक्यात बसणार नाही, समजणार नाही, लक्ष विचलित होते. हे सर्वात महत्वाचं आहे. तिसरं, ऍप्लिकेशन असणं गरजेचंच आहे, कारण ऍपवर आपण रेकॉर्डेड लेक्चर पाहू शकतो. काय पाहू शकतो, रेकॉर्डेड लेक्चर पाहू शकतो ऍप्लिकेशन वरती, केव्हाही कोणत्याही वेळेला. चौथी महत्वाची गोष्ट की फीज जे आहे ते कमी असणं गरजेचं आहे. फीज कमी असणं गरजेचं आहे. तर फीज आपली किती आहे, 2000 रुपये पर सब्जेक्ट. पर सब्जेक्ट 2000 रुपये पर सब्जेक्ट, म्हणजे एका सब्जेक्टची फीज 2000 रुपये. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कव्हर करा, तुम्ही माहित करून घ्या की हे व्यक्ती म्हणजे मी जर तुम्हाला शिकवत असेल तर माझं हे खरंच झालं आहे किंवा नाही. कारण की क्लासेस चालू करत असताना आपण कोणतीही गोष्ट, साध्या दुकानातही गेलो, किराणा दुकानात, तर आपण पाहतो किराणा दुकान चांगला आहे का, स्वस्त आहे का आणि क्वालिटी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी याचा आपण विचार करतो. इथेही तसंच आहे. सगळ्यात पहिले एक्सपिरियन्स चेक करा, 13 इयर्स एक्सपिरियन्स. चौथी गोष्ट म्हणजे रिझल्ट, हेही महत्वाचं आहे, आपला रिझल्टही चांगला आहे. डिजिटल बोर्ड आहे किंवा नाही, कारण की आता डिजिटल बोर्डचा जमाना आलेला आहे, म्हणून डिजिटल बोर्ड असणं गरजेचं आहे. डिजिटल बोर्डवर लवकर समजते आणि मी तुमच्या समोर असल्यामुळे किंवा कोणते शिक्षक जर समजा तुमच्या समोर असेल तर सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे समजल्या जातात. चौथा, तर तिसरी गोष्ट ऍप्लिकेशन असणं गरजेचं आहे, कारण ऍप्लिकेशन वरती तुम्ही नोट्स, रेकॉर्डेड लेक्चर ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकता. फीज कमी असणं गरजेचं आहे. जर फीज जास्त असेल तर विद्यार्थ्यांना थोडंसं भारी जाते, कारण काही काही विद्यार्थी गरीब घरचे असतात, त्याच्यामुळे ते फीज थोडीशी त्यांना भारी जाते. ओके. आता बा आपल्याकडे सब्जेक्ट जे आहेत या सेमिस्टरचे काय काय ते पाहून घ्या. कोणते कोणते सब्जेक्ट तुम्ही या सेमिस्टरला आपल्याकडे शिकणार आहात. ठीक आहे. आणि कोणते कोणते सब्जेक्ट महत्वाचे आहेत. सगळ्यात पहिला सब्जेक्ट जो आहे तो आहे PIC. सर्वात पहिला. काऊन, कारण की आपण आता याच्या अगोदर फर्स्ट सेमिस्टर मध्ये काय होतं की आपण मिक्स होतो, मिक्स आहे ना, IT, कम्प्युटर सगळ्यांना एकच सिलेबस होता. आता चेंज झाला.
आता या सेमिस्टर पासून IT चा सिलेबस, कम्प्युटरचा सिलेबस वेगळा, मेकॅनिकलचा वेगळा. आपण आपल्या ब्रांचमध्ये, कोर ब्रांचमध्ये आलो आणि कोर ब्रांचमध्ये जसं आलो तर आपले सब्जेक्ट चालू होतात. म्हणून सगळे सब्जेक्ट चालू होण्याच्या अगोदर सर्वात पहिला आणि महत्वाचा सब्जेक्ट जो आहे PIC म्हणजे प्रोग्रामिंग इन सी. काही लोक या सब्जेक्टला सी लँग्वेज सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? सी लँग्वेज. हा सर्वात महत्वाचा सब्जेक्ट आहे पहिला. ठीक आहे. दुसरा सब्जेक्ट आपल्याकडे क्लासमध्ये घेतला जाते, त्या दुसऱ्या सब्जेक्टचं नाव आहे BEE, बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. हा आहे BEE. आणि तिसरा सब्जेक्ट जो आपल्याकडे तो आहे मॅथ. ठीक आहे. तिसरा सब्जेक्ट काय आहे? मॅथ. असे तिन्ही सब्जेक्ट आपल्याकडे शिकवले जातात. आता एक सब्जेक्ट जर तुम्ही लावला तर एका सब्जेक्टची फीस तुमची होते 2000 रुपीज, दुसऱ्या सब्जेक्टची फीस होते तुमची 2000 आणि तिसऱ्या सब्जेक्टची फीस किती होते? 2000. तर टोटल जर तुम्हाला भरायचे असेल तर किती होते? 6000. ठीक आहे. परंतु तुम्ही जर कॉम्बो लावले, ठीक आहे, कॉम्बो टू लावला तर कॉम्बो 2 ची जर असं सेपरेट लावला तर कॉम्बो 2 ची फीज होते 4000. परंतु इथे डायरेक्टली कॉम्बो 2 लावल्यामुळे 3000 रुपये फी तुम्हाला भरावी लागते फक्त. म्हणजे तुमचे किती हजार वाचले? 1000 रुपये डिस्काउंट भेटला तुम्हाला. 40% डायरेक्ट 40% डिस्काउंट भेटला. 1000 दोन सब्जेक्ट लावले तर. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर कॉम्बो 3 लावला, कॉम्बो 3 म्हणजे 1 2 तिन्ही सब्जेक्ट लावले तर तिन्ही सब्जेक्ट फक्त आणि फक्त 4000 रुपयामध्ये. तिन्ही सब्जेक्ट किती रुपयामध्ये? 4000 रुपये. म्हणजे 1500 रुपये नाही, 1200-1300 रुपये एक सब्जेक्ट पडून राहिला. इथं 1500 रुपये सब्जेक्ट पडून राहिला. म्हणजे सर्वात कमी आणि सर्वात स्वस्त. आणि हे जे टेक्निक आहे हे विद्यार्थ्यांच्या प्रॉब्लेम येऊ नये, विद्यार्थी सर्वात जास्त शिकले पाहिजे है ना, मॅक्सिमम स्टुडंट आपला क्लास अटेंड केला पाहिजे, त्याच्यासाठी आपण ही फीज विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कमी ठेवलेली आहे. ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवा, फी स्ट्रक्चर आपला अशा पद्धतीने आहे आणि याची आपण इन्स्टॉलमेंटने सुद्धा देऊ शकता, पण इन्स्टॉलमेंटने तुम्हाला 500 रुपये शिल्लक द्यावं लागतील, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे 2000 आहे तर तिथं 2500 द्यावं लागेल. इन्स्टॉलमेंट सुद्धा आपल्याकडे पॉसिबल आहे. आता काही विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड केलं नाहीये तर सगळ्यात पहिले तुम्ही ऍप डाउनलोड करा. आपल्या ग्रुपवर मी मेसेज टाकलेला आहे, SMS टेक अकॅडमी म्हणून आपलं ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. ते ऍप्लिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला डाउनलोड करणं गरजेचं आहे. डाउनलोड करा आणि नंतर ते काय करा? इन्स्टॉल करा. आणि इन्स्टॉल केल्यानंतर हा जो सी लँग्वेज आहे तो फ्री मध्ये तुम्ही याचे डेमो क्लास घ्या, फ्री डेमो क्लास घ्या. ठीक आहे. SMS टेक अकॅडमी डाउनलोड करा, इन्स्टॉल करा आणि त्याचे जे डेमो आहे ते फ्री मध्ये घ्या. जेवढे दिवस वाटेल तेवढे दिवस तुम्ही फ्री मध्ये करून पहा, ट्राय करून पहा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार, 100% याचा फायदा होणारच. ठीक आहे. तर आता जो सब्जेक्ट आपण पाहणार आहे तो सब्जेक्ट म्हणजे होणार आपला सी लँग्वेज. या सब्जेक्टला आपण काय म्हणतो? प्रोग्रामिंग इन सी. ठीक आहे. प्रोग्रामिंग इन सी याचं शॉर्ट नाव काय आहे? ते आहे PIC. काय नाव आहे? PIC. आता हा जो सब्जेक्ट आहे प्रोग्रामिंग इन सी हा सर्वात बेसिक सब्जेक्ट आहे, सर्वात बेसिक सब्जेक्ट आहे, लक्षात ठेवा, बेसिक सब्जेक्ट आहे. दुसरा हा इझी लँग्वेज आहे. ही लँग्वेज काय आहे? इझी लँग्वेज आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय असते? त्याच्यामध्ये असते कोडिंग. कोडिंग म्हणजेच काय? तर कोडिंग म्हणजे होते प्रोग्राम्स. ठीक आहे. कोडिंग म्हणजे काय होते? प्रोग्राम. सगळ्यात पहिले तुम्हाला म्हटलं की हे बेसिक लँग्वेज आहे. कोणती लँग्वेज आहे? बेसिक. बेसिक लँग्वेज काऊन? कारण ही लँग्वेज जर आली तर याच्या पुढच्या लँग्वेज येतात. कोणत्या कोणत्या? C++, त्याच्यानंतर जावा. ठीक आहे. त्याच्यानंतर C#. ठीक आहे. अँड्रॉइड, पायथन, या सगळ्या लँग्वेज तुम्हाला सी लँग्वेज आल्यामुळे येते. म्हणून सी लँग्वेज सर्वात महत्त्वाची आहे.
सी लँग्वेज हे इझी लँग्वेज आहे, सर्वात सोपी, समजण्यासाठी, अंडरस्टँडिंग पर्पजसाठी, आणि याचे जे प्रोग्राम्स छोटे छोटे प्रोग्राम्स असतात, म्हणून सी लँग्वेज सर्वात सोपी लँग्वेज आहे. कोडिंग आणि प्रोग्राम्स याच्यामध्ये असतात. याचा पेपर पॅटर्न कसा असते ते आपण नंतर पाहू. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? तर याचा आपण पेपर पॅटर्न पाहू की सी लँग्वेजचा पेपर पॅटर्न कसा असतो. ओके, चला लक्ष द्या. पेपर पॅटर्न म्हणजे याची एक्झाम कशी असते. एक्झाम ऑफ सी प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामची एक्झामिंग कशी असते आणि पेपर पॅटर्न कसा असते हे लक्षात घ्या. सर्वात महत्वाची गोष्ट आहे पेपर पॅटर्न. तर याचा पेपर पॅटर्न जो असते टोटल मार्क्सचा किती असते, टोटल मार्क्स जे असतात त्याचे ते असतात 70 मार्क्स. किती मार्क्सचा पेपर असते, 70 मार्क्स, हे तुम्हाला माहित आहे. आणि हा जो 70 मार्क्सचा पेपर आहे हा थेरी पेपर असते. थेरी हे लक्षात ठेवा. थेरी म्हणजे तुम्हाला लिहायला लागते, क्वेश्चन दिलेले राहतील त्याचा आन्सर तुम्हाला लिहायला लागते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय की याच्यामध्ये 50-50% 50+50% असं समजा. 50% काय येते थेरी आणि 50% काय येतात प्रोग्राम येतात. आता ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. कोणी तुम्हाला शिकवत असेल कॉलेजमध्ये त्याला प्रोग्रामिंग चांगले तर फक्त प्रोग्रामच शिकवते, थेरी शिकवत नाही. काही जण तुम्हाला थेरी चांगली शिकवतील पण प्रोग्राम शिकवत नाही. पण असं केल्यानं चालणार नाही. तुमचा दोन्हीचाही बॅलन्स पाहिजे. जेवढी तुम्ही थेरी करसाल, लक्ष द्या इकडे मी काय म्हणून राहिलो परत एकदा पहा. जेवढी तुम्ही थेरी करसाल तेवढंच तुम्हाला प्रोग्राम करणं गरजेचं आहे. जेवढी थेरी तेवढेच प्रोग्राम. थेरी आणि प्रोग्राम दोन्ही महत्वाचा आहे. जर तुम्ही म्हटलं की नाही नाही एकाच तराजूमध्ये मी तोलतो सगळं, फक्त थेरीच करतो, तर काम गळणार तुमचं. तुम्ही जर म्हटलं की मी थेरी नाही करत मी प्रोग्राम करतो, तरी काम बघणार. तुम्हाला हे गोष्ट तुमच्या डोक्यात ठेवा की थेरी तर आलीच पाहिजे, थेरी आली पाहिजे आणि प्रोग्रामही आला पाहिजे. ह्या दोन्ही केसेस जे आहेत त्या आपल्यापाशी सर्व क्लिअर होते. थेरी प्लस प्रोग्राम. आता याच्यामध्ये माहिती आहे काय, थेरी लिहिण्याची पण टेक्निक आहे. काही काही बुक्स मध्ये हे दिलेलं आहे, हे दिलेलं आहे, हे दिलेलं आहे, हद से ज्यादा थेरी दिलेली आहे. परंतु आपली जी थेरी आहे, मी जे थेरी तुम्हाला नोट्स देणार, नोट्स ज्या देणार त्या MSBT मान्यता प्राप्त. MSBT मान्यता प्राप्त म्हणजे तुम्हाला भारूड करायची गरजच नाहीये. मी जेवढं शिकवणार तेवढंच करा, आउट ऑफ मार्क्स घ्या, पण पूर्ण 100% करा लागते. तुम्हाला जी नोट्स देणार, ज्या नोट्स असणार त्या एकदम इझी लँग्वेज मध्ये असणार, सोप्या भाषेत असणार, कठीण काहीच नाही. जे विद्यार्थ्याला येते भाषा समजली पाहिजे. आणि ह्या इझी नोट्स तुम्हाला पेपरमध्ये काय लिहायचं आहे हे महत्वाचं आहे थेरीचं. नाहीतर तुम्ही जर समजा 20 लाईन जरी लिहिले ना त्याला 0 मार्क्स भेटते. पण त्याच लाईन तुम्ही 3 लाईन लिहिले ना बरोबर व्यवस्थित तर त्याला तुम्हाला 4 मार्क्स भेटते. हे लक्षात ठेवा. परंतु ज्या लाईन असतात त्या प्रॉपर डेफिनेशन असल्या पाहिजे. नाहीतर 20 लाईन लिहून तुम्हाला एकही मार्क्स भेटत नाही, 0 मार्क्स भेटते. हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही थेरी कुठून केली पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे. कोणतेही पुस्तक वाचू नका, थेरी कुठून करायची हे लक्षात घ्या. तर पेपर पॅटर्न तुमचा लक्षात आला. पेपर जो आहे तो तुमचा 70 मार्क्सचा राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून तुमचा पेपर तुम्हाला सांगितलं मी की थेरी एक्झाम जो पेपर असते तो 70 मार्क्सचा असतो. त्याच्यानंतर इंटरनल मार्क्स जे असतात तुमचे ते असतात 30 मार्क्सचे. म्हणजे टोटल किती झाले हे 100 मार्क्स. आता हे तुमचे इंटरनल मार्क्स जे आहेत ते तुमचे 30 मार्क्स. हे 30 मार्क्स कसे कॅटेगराइज होतात? 30 मार्क्स युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2
याच्यामध्ये कोणीही आपल्या मनानं मार्क्स टाकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे त्या 100 पैकी जे मार्क्स आहेत ते तुमच्याच हातात आहे. पहिल्या युनिट टेस्टचे मार्क्स तुम्ही 30 पैकी 30 घ्या, दुसऱ्या युनिट टेस्टचे मार्क्स तुम्ही 30 पैकी 30 घ्या, तुम्हाला लास्ट मध्ये मार्क्स 30 पैकी 30च भेटतील. हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे युनिट टेस्ट तुमची प्रॉपर झाली पाहिजे. युनिट टेस्ट तुमची प्रॉपर झाली नाही तर गेले, फसले तुम्ही. म्हणून युनिट टेस्ट 1 वर जोर ठेवा, युनिट टेस्ट 2 वर जोर ठेवा. समजा युनिट टेस्ट मध्ये 15 भेटले, युनिट टेस्ट 2 मध्ये 15 भेटले, दोघांचा ऍव्हरेज तुमचा 15, तर 30 पैकी तुम्हाला 15 मार्क्सच भेटल, हे लक्षात ठेवा. 30 पैकी किती भेटणार? 15. 15 मार्क्स भेटणार आउट ऑफ 30 मार्क्स, हे लक्षात घ्या. तर हे जे 70 मार्क्स आहे हे तर तुमच्या हातातच आहे, पण जे 30 मार्क्स आहे हे कॉलेजच्या हातात नाहीये. इथंच पोरं गलती करतात, चुक्या करतात. हा इंटरनल मार्क्स आहे, सर देऊन देतील आणि सर पाहून घेतील. नाही, आमच्याकडे रेकॉर्ड असते तुमचा. आम्ही तुमचा जेवढे काही युनिट टेस्ट होतात त्या सगळ्या युनिट टेस्ट आम्ही बरोबर जपून ठेवतो. त्याचे मार्क्स आम्हाला अपलोड करावे लागतात वेबसाईटवर, ठीक आहे. तर म्हणून याच्यामध्ये थोडीशी दगाबाजी होऊ शकत नाही. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर 16 मार्क्स असेल तर आम्हाला 16च टाका लागते, त्याचे 20 करू शकत नाही. हे प्रूफ आहे. हे मागच्या वर्षी मी स्वतः क्रॉस चेक केलं की जे आहे तेच मार्क्स टाका लागते. म्हणून त्याच्या पहिले तुम्ही युनिट टेस्ट 1 वर भर देणं गरजेचं आहे, युनिट टेस्ट वर लक्ष देणं गरजेचं आहे. बाकी काहीच नाही, बाकी काहीच नाही. अटेंडन्स वगैरे काही फक्त नावासाठी असते ती. बाकी सगळं युनिट टेस्टचे मार्क्स तुम्ही चांगले आले पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके, चला आता हे प्रोग्रामिंगचा जो सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला मी इथं समजून सांगतो. सी प्रोग्रामिंग जो आहे याचा सिलेबस आपण इथं पाहणार आहोत आजच्या क्लासमध्ये, आणि नंतर आपण त्याचे कंपायलर डाउनलोड करणार आहोत. ते कसं करायचं ते पण तुम्हाला समजून सांगतो. ओके, चला लक्ष द्या. तर इथं आपण आजच्या क्लासमध्ये जे पाहणार आहे ते याचा सिलेबस लगेच काही समजणार नाही, काही समजणार नाही पहिले, कारण की तुम्ही आता सध्याच पेपर दिलेले आहे, आता सध्या एक्झाम झालेली आहे, आणि काही जण तर रेस्टही करून राहिले, कारण की काही दिवस आपला ब्रेक पाहिजे. परंतु आपण सुट्ट्या झाल्यानंतर 4-5 दिवस सुट्ट्यानंतर एकदम जीवावर येते किंवा लक्ष लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन बहकते. त्याच्यासाठी थोडं वेळ लागते आपल्याला परत रिबिल्ड करण्यासाठी, ठीक आहे. म्हणून तुमचं लक्ष असू द्या, ठीक आहे. चला आता सी प्रोग्रामिंगचा आपण सिलेबस पाहत आहे. सी प्रोग्रामिंगचा कोड आहे. सी प्रोग्रामिंगचा कोड काय? 312303. हा आपला सब्जेक्ट कोड आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा MSBT प्रोग्रामिंग इन सी 3223312303 हा याचा कोड आहे, 312303. आणि हे प्रोग्रामिंग सी कोणत्या कोणत्या ब्रांचला आहे तिथं ब्रांच लिहून आलेली आहे. ब्रांच कोणती कोणती आहे पहा. इथं ब्रांच दिलेले आहे ए आय, त्याच्यानंतर AN, BD, CM, CO, CST, CW, DS, HA, IF, IH, SE. याच्यापैकी जर तुमची कोणती ब्रांच असेल, तर त्या सर्व ब्रांचला हा सब्जेक्ट आहे. कोणता? प्रोग्रामिंग इन सी, PIC. एक मिनिट, ओपन होत नाहीये तो. चला लक्ष द्या, आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये डाउनलोड केलं, डाउनलोड झाला नाही कदाचित.
ओके, ओपन करायला थोडासा वेळ लागला. तर लक्ष द्या, म्हणजे जर झूम केलं तर तुम्हाला दिसते व्यवस्थित, म्हणून मी झूम केलं त्याला. तर एक मिनिट. हा, तर ह्या सगळ्या ब्रांचेस आहे. या ब्रांचला सब्जेक्ट आहे. कोणता हा प्रोग्राम कोड आहे, AIAN BD CMCOCST CWDS HAIF आणि SE. तुमच्यापैकी या ब्रांच मधला जर कोणता विद्यार्थी असेल तर तो विद्यार्थी आपला क्लास 100% अटेंड करू शकते. सेमिस्टर कोणता आपलं, सेकंड सेमिस्टर. कोर्स टायटल कोणता आहे, प्रोग्रामिंग इन सी. कोर्स कोड कोणता आहे, 312303. कोर्स कोड कोणता आहे, 312303. आता प्रोग्रामिंग सी चा जो कोर्स कोड आहे तो इथं सांगितला मी, 312303. 312303 हा प्रोग्रामिंग कोड आहे. आणि या सब्जेक्टचं नाव सी लँग्वेज नाही आहे, या सब्जेक्टचं नाव आहे प्रोग्रामिंग इन सी. सी लँग्वेज हे इंजिनिअरिंग वाल्यांना आहे, पण तुमचा म्हणजे पॉलिटेक्निकला स्टुडंट काय म्हणतात, प्रोग्रामिंग इन सी, PICच्या नावानं हात मारतील. ठीक आहे. आता इथं पहा, इथं FATH थेरीचे मॅक्सिमम मार्क्स किती पाहिजे, 30. ठीक आहे, मिनिमम याच्यामध्ये थेरीमध्ये. आणि SATH मॅक्सिमम 30. म्हणजे हे इंटरनल मार्क्स, हे एक्सटर्नल मार्क्स. ठीक आहे. 30 आणि 70 टोटल किती झाले, 100. 100 पैकी पासिंग साठी किती पाहिजे, तर 40 मार्क्स. किती पाहिजे, 100 पैकी पासिंग साठी किती पाहिजे, तर 40 मार्क्स पाहिजे. 40 मार्क्सच्या वरती असेल तर तुम्ही पास होऊ शकता, 40 मार्क्सच्या खाली असेल तर तुम्ही पास होणार नाही. ठीक आहे. तर इथं लक्ष द्या, 30 मार्क्स तुमचे युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2, 70 मार्क्स तुमचा पेपर, 70 मार्काचा पेपर. आणि मॅक्सिमम तुमचे 100 मार्क्स इथं दिलेला आहे. मॅक्सिमम 100 मार्क्सचा पेपर तुमचा राहील, म्हणजे टोटल 100 मार्क्सचा राहील. त्याच्यानंतर मिनिमम पासिंग किती आहे, तर 100 पैकी 40 मार्क्स तुम्हाला पास व्हायला पाहिजे. आता राहिला प्रॅक्टिकलचा. आता हे प्रॅक्टिकल पहा, प्रॅक्टिकलचे सर्व प्रोग्राम मी इथं घेणार आहोत, हे लक्षात घ्या. जेवढे प्रॅक्टिकल मॅन्युअल मध्ये प्रोग्राम असेल सगळ्याच्या सगळ्या पुरा मॅन्युअलच तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहोत, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बाकीचे सर्व लोक मॅन्युअलवर लक्ष देत नाही, पण मॅन्युअलचे अर्धे प्रोग्राम एक्झाम मध्ये येतात, थेरी एक्झाम मध्ये. हे माहित नाही, बऱ्याचशा कोचिंग क्लासेस वाले हे माहितच नाही गोष्ट की मॅन्युअलचे जे प्रोग्राम्स आहेत ते एक्झाम मध्ये येतात. म्हणून मॅन्युअल करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आपल्याला ते प्रॅक्टिकल असतं, प्रॅक्टिकल पण त्या प्रॅक्टिकल मधलेच प्रोग्राम याच्यात टाकतात. आता पहा, प्रॅक्टिकल जे आहे ते टोटल कसं होते पहा. प्रॅक्टिकल मध्ये टोटल मॅक्सिमम मार्क्स जे असतात ते 50, म्हणजे इंटरनल मार्क्स 50 असतात. मिनिमम त्याच्यातले 20 पाहिजे, 50 पैकी 20. इकडे मॅक्सिमम जो प्रॅक्टिकल आहे हे कॉलेज मधले मार्क्स, हे तुम्हाला पेपर द्यावा लागते याचा. ठीक आहे. मॅक्सिमम 50 मार्क्स तुमचे पेपर असते आणि त्याच्यापैकी 20 पाहिजे. ठीक आहे. आणि इकडे SLA म्हणजे टोटल 25 पाहिजे आणि मिनिमम याच्यामध्ये 10 पाहिजे. याच्यापैकी 50 पैकी 25 पाहिजे आणि याच्यापैकी किती पाहिजे, 10 पाहिजे पासिंगसाठी. असा टोटल तुमचा 225 मार्काचा हा एक सब्जेक्ट आहे. पहा, तुम्ही थेरी जरी शिकले तरी प्रॅक्टिकल मध्ये मार्क्स तुमचं असणं गरजेचं आहे. तुमचे पर्सेंटेज वाढवणारा जो आहे तो प्रॅक्टिकलही आहे. म्हणून पोटे प्रॅक्टिकलवर लक्ष देत नाही, थेरीवर लक्ष देतात. तर प्रॅक्टिकलवर लक्ष देते तर थेरीवर लक्ष देत नाही, असं करू नका. दोनही जे सब्जेक्ट आहे, थेरी आणि प्रॅक्टिकल, हे तुमचे पर्सेंटेज वाढवते. म्हणून दोन्ही याच्यावर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुमचे पर्सेंटेज वाढवण्याचं काम थेरी प्रॅक्टिकल दोन्ही करते. थेरी घेणार आपण, प्रॅक्टिकल घेणार, प्रॅक्टिकल मॅन्युअली घेणार. ह्या दोघांचंही काम एकच आहे, तुमचे मार्क्स वाढवणे. ठीक आहे. आता काही ठिकाणी तुम्हाला हॅश पाहायला भेटणार. ठीक आहे. तर हॅश जो आहे, हॅशचा अर्थ इथं दिलेला आहे, स्टार हॅश म्हणजे ऑनलाईन एक्झामिनेशन. मग ज्या सब्जेक्टवर स्टार आणि हॅश असेल तर समजून घ्या तो कोणता सब्जेक्ट आहे, ऑनलाईन सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आता तुम्हाला युनिट पहा, याचा सिलेबस तुम्हाला दाखवतो मी, किती युनिट करायचे आहे आणि कसे करायचे आहे. हे तुमचे प्रॅक्टिकल आहेत सगळे. लक्ष द्या, तुमचा सिलेबस किती युनिट आपल्याला शिकायचे आहेत हे दाखवतो मी आज. सगळ्यात पहिला जो युनिट आहे त्या युनिटचं नाव आहे बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग. असं समजा की जेव्हा आपण लहान असतो तेव्हा लहान असताना आपल्याला अ आ इ मराठीतलं काहीच येत नाही, मराठी येत नाही, म्हणून अ आ इ आपल्याला शिकवलं जाते.
इंग्लिश लँग्वेज शिकत असताना सगळ्यात पहिले आपल्याला ABCD शिकवले जाते, अल्फाबेट शिकवले जाते, 1 2 3 4 मॅथ्स मध्ये शिकवले जाते, हे बेसिक आहे. तसंच ESC लँग्वेज आहे, हे शिकण्यासाठी त्याचे बेसिक कमांड्स, त्याच्या बेसिक इन्स्ट्रक्शन हे सगळं करणं गरजेचं आहे. आणि हा पूर्णच्या पूर्ण बेसिक पार्ट युनिट नंबर 1 मध्ये राहणार आहे, बेसिक ऑफ सी. आता हे जे सी लँग्वेजचा पहिला युनिट जो आहे, हा असं समजा की कोणत्याही तुमच्या सेमिस्टरला राहणार, जावा मध्ये राहणार हा बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग, पायथन मध्ये राहणार बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग, अँड्रॉइड मध्ये राहणार बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग, सर्व प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये हा राहणार. ओके. त्याच्यानंतर कंट्रोल स्ट्रक्चर, कंट्रोल स्ट्रक्चर हा दुसरा हाही बाकीच्या लँग्वेज मध्ये राहणार. तर पहिला जो सब्जेक्ट आहे, पहिला जो युनिट आहे बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग, हा 12 मार्काचा आहे. किती मार्काचा आहे? 12, 12 मार्क्सचा आहे. कंट्रोल स्ट्रक्चर हा जो सब्जेक्ट, हा जो युनिट आहे, हा 16 मार्क्सचा, म्हणजे चांगले मार्क्स आहे. ॲरे अँड स्ट्रक्चर हा तिसरा युनिट आहे, तो 16 मार्क्सला राहणार आहे. त्याच्यानंतर फंक्शन्स, फंक्शन्स हा जो राहणार आहे तो 14 मार्क्सला राहणार आहे. त्याच्यानंतर आहे पॉइंटर, पॉइंटर राहणार आहे 12 मार्क्ससाठी. असे मार्क्स आहे आणि टोटल 70 मार्काचा तुमचा पेपर राहणार आहे. आता बघा, बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंगचा अर्थ काय की सी प्रोग्रामिंग कोण डेव्हलप केली, कशी डेव्हलप झाली, कुठं डेव्हलप झाली, सी प्रोग्रामिंग मधले बेसिक डेटा टाइप्स काय आहे, ठीक आहे, ॲरे काय आहे, त्याच्यानंतर कीवर्ड्स कोणते आहे, टोकन्स कोणते आहे, हे सगळं तुम्हाला बेसिक मध्ये राहील. सिंटॅक्स कसा आहे, कसं लिहिलं पाहिजे एखादं वाक्य, जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं हॅश इन्क्लूड stdio.h. आता ही लाईनच काऊन लिहितो आपण, याच्यामध्ये असं का स्ट्रक्चर आहे, हॅश काऊन सुरुवात केली जाते, इन्क्लूड का, ब्रॅकेट का, stdio का, डॉट का, एच का, अँगल ब्रॅकेटच काऊन, हे सगळं याच्यात यूज केलं जाते. हेडर फाईल काय असते, ठीक आहे, त्याच्यानंतर लायब्ररी फाईल्स कोणत्या असतात, इनपुट आउटपुट फंक्शन काय असते, हे सगळं आपण याच्यात पाहणार. कंट्रोल स्ट्रक्चर, जसं आपण एखाद्या गोष्टीवर कंट्रोल करतो, जसं फॉर एक्झाम्पल सायकल चालवून राहिलो आपण, तर सायकल चालवता आपण सायकलवर कंट्रोल करू शकतो. कशाने? ब्रेकनं थांबू शकतो. सायकल जर स्पीडने चालवायचं असेल तर पायडल जोरात मारायला लागते आपल्याला, तर हे पण कंट्रोल आहे. असेच कंट्रोल स्ट्रक्चर आपल्याला प्रोग्रामिंग मध्ये आहे. समजा एखाद्याचं नाव जर 1000 वेळा प्रिंट करायचं असेल तर मी करू शकतो, 1,00,000 वेळा प्रिंट करायचं असेल तर मी करू शकतो. असे कंट्रोल स्ट्रक्चर याच्यामध्ये आहे. जसं की कंट्रोल स्ट्रक्चर मधला पहिला पार्ट आहे इफ, एज, व्हाईल. आता हे समजणार नाही तुम्हाला, पण हे कीवर्ड सांगून राहिलो हे याच्यात राहणार आहे. ॲरे अँड स्ट्रक्चर, जसं सेकंड इयरचे स्टुडंट आहे तर पूर्णच्या पूर्ण त्या क्लासमध्ये सेकंड इयरचे विद्यार्थी राहणार. फर्स्ट इयरचा क्लास आहे तर फर्स्ट इयरचे सगळेच्या सगळे स्टुडंट फर्स्ट इयरच्या क्लासमध्ये राहणार है ना. थर्ड इयर फायनल इयरचा क्लास आहे तर सगळे सगळे फायनल इयरचे. म्हणजे ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट. जर स्टुडंट जे आहेत ते सगळे सिमिलर टाइपचे आहेत त्याला आपण ॲरे म्हणतो. तसा स्ट्रक्चर सुद्धा आहे. फंक्शन, तुम्हाला माहित आहे आपल्याकडे फंक्शन असते, कोणाचं, हळदीचं फंक्शन असते, लग्नाचं फंक्शन असते है ना, अजून कोणता कार्यक्रम असते आपल्याकडे, फंक्शन म्हणतो आपण. त्या फंक्शन मध्ये मल्टीटास्क परफॉर्म होते, तसंच याच्यामध्ये पण मल्टीटास्क परफॉर्म, त्याला आपण म्हणतो फंक्शन. त्याच्यानंतर आहे पॉइंटर. पॉइंटरचा अर्थ होते फक्त बोट दाखवणे. आपण म्हटलं की माझा चॉकलेट कोण खाल्लं तर आपण बोट दाखवतो, असा फिरवतो बोट. तसा पॉइंटर जो आहे तो पॉइंट करते प्रोग्रामिंग मध्ये की नाही नाही याच्याकडे जा, नाही नाही त्याच्याकडे जा, नाही नाही यानं घेतलं. तर पॉइंटर सुद्धा असा बोट फिरवते, इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे. आता पहा, इथून मी याला इकडे मूव्ह करून राहिलो, हा पॉइंटर आहे. इकडून तिकडे करून राहिलो, हा पॉइंटर आहे. मी इथं बोट ठेवून राहिलो, हा पॉइंटर आहे. ठीक आहे. तर हा जो पॉइंटर आहे हा कसा बनते, कसा करू शकतो आपण, हे सगळं या पॉइंटर मध्ये पाहू आपण. पॉइंटर हा ऍड्रेस वरती काम करते. याच्यावरती तुम्ही लक्ष देऊ नका. याचा अर्थ असा होते की 10 दिवसात म्हणजे 10 आवर्स मध्ये पहिला युनिट झाला पाहिजे. 14 आमच्यासाठी आहे, लेक्चरर साठी आहे. 14 आवर्स मध्ये हा दुसरा युनिट झाला पाहिजे. 12 आवर मध्ये ॲरे स्ट्रक्चर झाला पाहिजे. 12 म्हणजे तिन्ही 12 घंट्यात झाले पाहिजे. याची लेवल आहे, याची 4 आहे, याची 2 ची लेवल आहे, याची यू लेवल आहे, याची 2 ची, याची 4 ची, याची ए लेवल आहे 6 8 8 8 8. आणि सगळ्यात शेवटी आहे मार्क्स. तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे याच्यावर, मार्क्सवर. सर्वात महत्वाचे जर युनिट असेल तर युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 3. खरंच गोष्ट आहे, युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 3 हे पुढच्या सब्जेक्ट मध्ये आहे. C++ मध्ये आहे, जावा मध्ये आहे, C# मध्ये आहे, पायथॉन मध्ये आहे. समजलं का.
म्हणून हे महत्वाचे आहे, युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 3. आता बेसिक आहेच तुमचा क्लिअर. असं समजा की पूर्ण सी प्रोग्रामिंगच लँग्वेज एवढ्या महत्वाचा आहे की हा सी प्रोग्रामिंग जर लँग्वेज तुम्ही केली नाही तर तुम्ही अनपढ राहाल, तुम्हाला अनपढ समजला जाईल आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. त्याच्याशिवाय सी लँग्वेज हा पुढे तुम्हाला करता येणार नाही. एवढा महत्वाचा सी प्रोग्रामिंग लँग्वेज सब्जेक्ट आहे. तर आता आपण पाहिले युनिट्स सी लँग्वेजचे, की सी लँग्वेज मध्ये तुम्हाला काय काय पाहायचं आहे. तो सिलेबस फक्त आजच्या क्लासमध्ये आपण पाहिला, कोणाचा, सी लँग्वेजचा. ठीक आहे. तर हा जो युनिट नंबर 1 जो आहे हा आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू. या क्लासमध्ये आपण फक्त आणि फक्त युनिट नंबर म्हणजे कोणते कोणते युनिट किती मार्क्सला विचारला जाते याचा आपण अभ्यास केला. ठीक आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की आता तुम्हाला पाहायचं आहे की याच्यासाठी हे जे प्रोग्राम आहे याच्यासाठी कोणते कोणते ऍप इन्स्टॉल करावे लागतात. ऍप इन्स्टॉलेशन, ऍप इन्स्टॉलेशन, ऍप इन्स्टॉलेशन. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला ऍप इन्स्टॉलेशन आहे तो आहे मोबाईलसाठी. मोबाईलसाठी जो आहे त्याचं नाव आहे कोडिंग सी. मोबाईलसाठी जो ऍप्लिकेशन डाउनलोड करायचो कोडिंग सी. दुसरा डेस्कटॉपसाठी किंवा लॅपटॉपसाठी, डेस्कटॉपसाठी किंवा लॅपटॉपसाठी. ठीक आहे. लॅपटॉपसाठी जो आहे त्याचं नाव लक्षात ठेवा टर्बो सी. टर्बो सी. तुम्हाला एमएसबीटी मध्ये विचारले जाते की विच कंपायलर, याला ऍप इन्स्टॉलेशन किंवा कंपायलर म्हणून आपण, लक्ष द्या इकडे. तुम्हाला विचारले जाते एमएसबीटी की विच कंपायलर यूज टू एक्झिक्यूट द सी प्रोग्राम. सी प्रोग्रामिंगला एक्झिक्यूट करण्यासाठी, रन करण्यासाठी कोणत्या कंपायलरचा वापर केला जातो, तर ते कंपायलर आहे टर्बो सी. कोडिंग सी नाही, कोडिंग सी मोबाईलसाठी आहे. तुमच्यासाठी एमएसबीटी ने जे दिलेले आहे ते आहे टर्बो सी. म्हणून लक्षात ठेवा एमएसबीटीई टर्बो सी. तर डेस्कटॉप आणि लॅपटॉप, डेस्कटॉप आणि लॅपटॉप वरती जर एक्झिक्युशन करायचं असेल तर टर्बो सी तुम्हाला डाउनलोड करावं लागते. हे कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहोत. त्याच्यानंतर तिसरा जो सब्जेक्ट आहे तो तिसरा जो आहे तो आहे तुमचा ऑनलाईन कंपायलर. तर ऑनलाईन वर डायरेक्ट करू शकतो आपण ऑनलाईन सी कंपायलर. ऑनलाईन सी कंपायलर हे डायरेक्ट आता तुम्ही कुठूनही करू शकता आणि कसंही करू शकता. ठीक आहे. एक ऑनलाईन वन कंपायलर आहे, ऑनलाईन वन कंपायलर, ऑनलाईन वन कंपायलर. मोबाईलसाठी कोडिंग सी ऍप डाउनलोड करा, रन करासाठी प्रोग्राम. डेस्कटॉप आणि लॅपटॉपसाठी टर्बो सी एमएसबीटीचं जे आहे ते ऍप डाउनलोड करा आणि ऑनलाईन साठी ऑनलाईन वन कंपायलर डाउनलोड करा. चला कसे कुठून डाउनलोड करायचे आहे तर सगळ्यात पहिले मी तुमची सगळी प्रोसेस समजून सांगतो. ओके. तर प्रोसेस समजून सांगत असताना सगळ्यात पहिले आपण जाऊ डायरेक्टली प्ले स्टोअर वरती. तर मोबाईल मध्ये जा आणि मोबाईल मध्ये गेल्यानंतर प्ले स्टोअर वरला ओपन करा. ओके. हे ऍड आहे कोणती तरी. तर सगळ्यात पहिले तुम्हाला जर डेस्कटॉप किंवा लॅपटॉप साठी करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. इथे टाका पहिले तर गुगल करून घ्या. ठीक आहे. आणि गुगल वरती इथं सर्च करा. या गुगल वरती सर्च करायचं तुम्हाला टर्बो सी. काय करायचं आहे टर्बो सी. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लॅपटॉप मध्ये ज्या डेस्कटॉप मध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे त्याच्यामध्येच गुगल सर्च करा. दुसऱ्या याच्यामध्ये जर केलं तर इंटरनल जे रॅम रॉम आहे म्हणजे 32 असेल 64 असेल तो ऑटोमॅटिक घेते. म्हणून ज्या मोबाईल मध्ये ज्या डेस्कटॉप मध्ये तुम्हाला करायचं आहे तिथे टाका टर्बो सी. ठीक आहे. टर्बो सी तुम्ही टाकल्यानंतर डायरेक्टली इथं तुम्हाला वेगवेगळे पहा टर्बो सी प्लस प्लस ऑफिशियल वेबसाईट येईल आणि त्याच्यानंतर इथं डाउनलोड येईल. तर ऑफिशियल वेबसाईट वरती क्लिक करा. ऑफिशियल वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर इथं स्क्रोल डाऊन करायचं आहे इथं. ठीक आहे. टर्बो सी साठी स्क्रोल डाऊन करायचा. टर्बो सी जो आहे तो असं दिसणार तुम्हाला. ठीक आहे. आता टर्बो सी जो ऑप्शन आहे तो तुम्हाला डाउनलोड कसा करायचा तर लक्ष द्या. इथं तुम्हाला म्हटलेलं आहे टर्बो सी प्लस प्लस विंडोज मॅक लिनक्स. तर इथं डाउनलोडचं ऑप्शन येत आहे तर डाउनलोड करा. काय करायचं आहे डाउनलोड. तर डाउनलोड वरती क्लिक करा. हा डाउनलोड होणं चालू करेल.
डाउनलोड झाल्यानंतर हा डाउनलोडचं ऑप्शन तुम्हाला इथं डाउनलोड मध्ये गेल्यानंतर इथं डाउनलोड मध्ये दिसणार. ठीक आहे, तर डाउनलोड मध्ये तो डाउनलोड येऊन जाईल आणि डाउनलोड दिसून देईल. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने डाउनलोड आणि इन्स्टॉल करायचं, इन्स्टॉलेशन प्रोसेस आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू. आता दुसरा एक अजून आहे जो कंपायलर आहे ऑनलाईन. ठीक आहे, कंपायलर कोणता आहे? ऑनलाईन. तर दुसरा कंपायलर आहे ऑनलाईन, तर इथं लिहायचं आहे ऑनलाईन सी कंपायलर. ऑनलाईन सी कंपायलर. ऑनलाईन सी कंपायलर तर खूप सारे असे इथे कंपायलर आहे. ठीक आहे, खूप सारे कंपायलर तुम्हाला दिले जातील ऑनलाईन सी कंपायलर. तर वन कंपायलर एक फेमस कंपायलर आहे. कोणतं? वन कंपायलर. हा जो कंपायलर आहे हा वन कंपायलर सर्वात फेमस आहे. तर ऑनलाईन मध्ये तुम्हाला जर करायचं असेल रन प्रोग्राम एक्झिक्यूट, तर या कंपायलरला तुम्ही ओपन करा. तर हे कंपायलर आपण ओपन करू आणि ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला हा प्रोग्राम लिहिलेला दिसणार. हॅश इन्क्लूड प्रोग्राम असा असतो. इथं तुम्ही प्रोग्राम लिहू शकता. जे काही लिहिता तुम्ही इकडे हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन असा प्रोग्राम लिहिला, त्याला प्रोग्राम म्हणतो आपण. या प्रोग्राम मध्ये इन्स्ट्रक्शन 1 2 3 4. ठीक आहे, थोडंसं मोठं करतो मी. पहा, हे इन्स्ट्रक्शन 1 आहे, हे 2 आहे, हे 3 आहे, हे 4 आहे, 5 आहे. तर 5 इन्स्ट्रक्शन ज्याच्यामध्ये असतात त्याला आपण प्रोग्राम म्हणतो. हा टोटल याला आपण काय म्हणतो? हा प्रोग्राम आहे. ठीक आहे, हा काय प्रोग्राम आहे. आता हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम लिहिल्यानंतर याचा रन करण्यासाठी एक्झिक्यूट करण्यासाठी इकडे या साईडनं बटन असते. या बटनवरती क्लिक केलं की त्याचा आउटपुट इथं दिसते. आउटपुट म्हणजे इथं तुम्ही जे प्रिंट ॲप मध्ये लिहिसाल ते इथं दिसते. जसं हॅलो वर्ल्ड आहे तर हॅलो वर्ल्ड इथं दिसतं. हे ऑनलाईन कंपायलर आहे. हा कोणता कंपायलर आहे? ऑनलाईन. तुम्ही स्वतःचं नावही इथं टाकू शकता. इथं तुम्ही टाईप करा स्वतःचं नाव. जसं मी इथं नाव टाईप करतो कट करून, SMH टेक. हे कसं आलं काय हे नंतर पाहू आपण. जस्ट आपण कंपायलर कसा रन होते ते पाहून राहिलो. परत रन करायचा प्रोग्राम. तर जे नाव तुम्ही इथे लिहिसाल ना, जे प्रिंट ॲप मध्ये लिहिसाल ते इथे दिसते. SMH टेक. लक्षात आलं. जे काही याचे इथं लिहू आपण ते सर्वच्या सर्व इथं दिसते. तर हा झाला ऑनलाईन सी. याच्यात खूप सारे कंपायलर आहे अजून. त्या सी वरती क्लिक करा तर इथं वेगवेगळे कंपायलर C++, जावा, पर, स्कॅला असे खूप सारे तुम्ही रन करू शकता. हा झाला ऑनलाईन. आता तिसरा जो आहे तो तुमच्या मोबाईलसाठी. तर मोबाईलसाठी मी तुम्हाला आता सांगितलं की प्ले स्टोअर मध्ये जा. प्ले स्टोअर मध्ये फक्त याचा कट करायचा ऑप्शन पाहू द्या मला. चला, प्ले स्टोअर मध्ये सर्च बार मध्ये जायचं. मोबाईल मध्ये सर्च बार. मोबाईल मध्ये सर्च बार मध्ये गेल्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे सी कोडिंग. काय टाकायचं आहे? सी कोडिंग किंवा कोडिंग सी टाका, नो प्रॉब्लेम. कोडिंग सी किंवा सी कोडिंग. ठीक आहे. तुम्हाला कोणता ऍप डाउनलोड करायचा आहे तसे खूप सारे ऍप येतील. तर तुम्हाला कोणता ऍप डाउनलोड करायचं आहे हे करायचं आहे कोडिंग सी. आता दुसरं असं येईल कोडिंग C++ असं येईल. हे डाउनलोड करायचं नाही. फक्त आपल्याला सी लँग्वेज आहे म्हणून कोडिंग सी एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. कोणता आहे? कोडिंग सी एक डाउनलोड करा ऍप्लिकेशन. हे ऍप्लिकेशन वरती क्लिक करा डायरेक्टली. मी ऑलरेडी इन्स्टॉल आहे तरी मी तुम्हाला करून दाखवतो. ठीक आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर इकडे असं ओपन होईल खाली. आता इथं काय येईल? इन्स्टॉल आणि इकडे अनइन्स्टॉल. ठीक आहे, पण इथं डायरेक्ट मी केलेलं तर हे बघा याच्यावरती क्लिक केलं तर ओपन करायचं आणि हा तुमच्या मोबाईलमध्ये असा इंटरफेस दिसणार, असं काहीतरी दिसणार. ठीक आहे, तर हा झाला तुमचा ऍप्लिकेशन कोडिंग सी. 3 प्रकारचे ऍप्लिकेशन सांगितले. एक डेस्कटॉप लॅपटॉपसाठी, दुसरा मोबाईलसाठी आणि तिसरा ऑनलाईन. हे सगळं इन्स्टॉलेशन करून ठेवा. जर नाही समजलं तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहणार आहोत की याचं इन्स्टॉलेशन प्रोसेस पूर्ण कशी असणार आणि याचे प्रोग्राम कशी लिहायचे. तोपर्यंत तुम्ही हा रेकॉर्डिंग व्हिडिओ बाकीच्या स्टुडंटला दाखवा. हा रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्या ॲपवर आता आपण इन्स्टॉल करणार आहोत. ओके, अपलोड करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबू. रोज रेग्युलर क्लास अटेंड करा, तुम्हाला नक्की समजणार. पहिले फ्री डेमो करा आणि नंतर मग कोर्स बाय करा. ओके, चला बाय.